हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित राज्याचे उद्योगमंत्री श्री उदय सावंत, आपले संपर्क प्रमुख श्री संजय निरुपम, आमदार कृपालजी तुमाने, श्री सूरज गोजे, श्री बंडू तळवेकर, श्री शिंदेजी, सर्व महिला आघाडी आणि उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, माननीय उदयजी, आपण नागपूरला आलात आणि फार पूर्वीपासून मला आठवते 23 नोव्हेंबर 1996 23 नोव्हेंबर 1996ला बाळासाहेब ठाकरे स्वतः रामटेकला आले होते। त्यांनी भगवी पत्रिका प्रकाशित केली होती आणि त्या दिवशी त्यांनी रामटेकच्या मैदानात राम मंदिराच्या खाली एक सभा झाली होती। त्यांच्या सभेमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की रामटेकला मी या भागाने आम्हाला एकही खासदार आमदार निवडून दिले नाही, परंतु संजय निरुपम राज्यसभेचे सदस्य होते। त्यांनी जाहीर केलं की आज मी रामटेकचा संजय निरुपम यांचा सर्व निधी, खासदार निधी हे रामटेकसाठी मी समर्पित करत आहोत। तो निधी घेऊन आम्ही ब्लँक चेक घेऊन गावागावात फिरलो आणि त्या पूर्ण लोकसभेमध्ये 1999ची निवडणूक झाली आणि नागपूर जिल्ह्यात शिवसेनेचा पहिला आमदार आणि पहिला खासदारचा खाता आपण उघडलं। 5दा रामटेक लोकसभेमधून आपली जागा लोकसभेची निवडून आली। 5 वेळा विधानसभेमध्ये आपला आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आलो। आणि असंच नागपूर शहरामध्ये देखील किंवा नागपूर जिल्ह्याच्या इतर मतदारसंघात देखील आपले आमदार 1000, 2000, 5000 मतांनी पडलेले होते। पण बघता बघता कालांतराने आपल्या एक जागा कमी कमी होत गेल्या। रामटेकची जागा गेली होती, पण आम्ही अपक्ष लढून निवडून आणलो आणि म्हणून ती रामटेकची जागा राहिली। नागपूर शहरामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी 95,000 मतं घेतले होते, 85,000, आणि सतीश चतुर्वेदींनी 95,000 मतं घेऊन आपण 10,000 मतांनी हारलो होतो या शहरात। कळमेश्वर विधानसभेमध्ये आपण 3दा 2-2 हजार मतांनी विधानसभा आपण हारलो। या निवडणुकीमध्ये युती झाली, आपण 2 जागा मैत्रीपूर्ण लढत लढली। एका सीटमध्ये आपण 8,500 मतं घेतले आणि दुसऱ्या सीटमध्ये विदाऊट युती आपण 7,500 मतं घेतले। आम्ही सर्व या निवडणुकीच्या प्रचारात या ठिकाणी होतो। असं नाही आहे की इथं काही पक्ष उभा होऊ शकत नाही। आणि मी आपल्याला सांगतो की आपल्याला नेहमी तक्रार असते की आम्हाला कोणी निवडणुकीत विचारत नाही। लोकसभेमध्ये तुम्ही स्वतःची ताकद निर्माण करा। या विदर्भाच्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये, शहरामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये आपली शाखा उभी करा। मुंबईमध्ये जशी शिवसेना आहे तशी शिवसेना तुम्ही नागपूरमध्ये उभी केला। शिवसेनेच्या समर्थनाशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही। ही समाजामध्ये जोपर्यंत तुम्ही परसेप्शन तयार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये किंमत राहणार नाही। आज मागच्या महिना 2 महिन्यामध्ये सातत्याने नागपूरला बैठक होत आहे। 2दा 3दा नागपूरला बैठक झाली, नंतर प्रतापराव जाधव आले तेव्हा बैठक झाली, पहिले सातत्याने बैठक होत आहे। अचानक आपला दौरा ठरला, हॉल बघितला आणि हा कार्यक्रम घेतला। आमची ग्रामीणची बैठक घ्यायची इच्छा होती, परंतु ती झाली नाही। आता ती लवकरच आपण घेणार आहोत। परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्व कार्यकर्त्यांनी जर प्रामाणिकतेने काम केलं तर मला विश्वास आहे की नागपूरमध्ये देखील एक सन्मानजनक स्थान शिवसेनेचा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्याला कल्पना आहे की संजय निरुपम साहेबांना संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला ते स्वस्त बसू देत नाही। आम्हालाही बसू दिलं नव्हतं आणि बसू दिलं नव्हतं म्हणून आम्ही आमदार खासदार झालो। तू चाहे तुझ्या जीवनाच्या शिल्पकाराला लक्षात ठेव, या उदय सावंत साहेब बसलेले आहे ते मतदारसंघात कमी राहतात परंतु पूर्ण महाराष्ट्रात जास्त फिरतात। आणि मला सांगताना आनंद वाटते की शिवसेनेची जी सदस्य नोंदणीची मोहीम सुरू झाली आणि महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये सर्वात जास्त शिवसेनेचे सदस्य कुठे झाले तर ते त्यांच्या मतदारसंघात झाले। 90,000चा आकडा त्यांनी क्रॉस केलेला आहे। आणि मला देखील सांगताना आनंद वाटते की माझा नंबर दुसरा आहे। मी 70,000च्या जवळपास गेलेलो आहोत। हे सर्व आम्ही कशासाठी करतो? अरे मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्याला सांभाळलं, मतदारसंघामध्ये आम्ही शाखा नोंदणी केली, मतदारसंघामध्ये आम्ही शाखा उघडल्या, मतदारसंघामध्ये शिवसैनिक सदस्य नोंदले,
मतदारसंघामध्ये आम्ही जनतेसाठी काम केलं तरच आम्ही वारंवार निवडून आलो. आणि जर मी उदासीन राहिलो, जाऊ दे ना, होईल काय होईल ते पाहत भाऊ, आपल्याला काय करायचं, असं जर आपले पदाधिकारी करू लागले तर ती आपली संघटना बळकट होणार नाही आणि आपलं चांगलं काम होणार नाही. आज नागपूर शहरामध्ये आपले 2 नगरसेवक आहेत. तो 2चा आकडा माहीत नाही काय झाला, अनेक वर्षापासून आपण 2वरच अडकलो. पहिले 6, 7, 8, 9 नगरसेवकपर्यंत आपण नागपूर शहरात गेलो होतो. परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की बाकी पार्टीमध्ये गर्दी आहे, आपल्या पार्टीत गर्दी नाही. तुमच्या प्रत्येकामध्ये कुवत असेल, ताकद असेल, सामर्थ्य असेल तर तुम्ही काम करा. उद्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक 10चे 20 झाल्याशिवाय 10-20 झाल्याशिवाय राहणार नाही. काम करायला संधी आहे, स्कोप आहे. बाकी पार्टीमध्ये गर्दी आहे, एक तिकीट असली तर 10 मागणारे असतात. इथं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही काम करा, मेहनत करा. आताच आम्ही तुम्हाला तिकीट जाहीर करतो. तुम्ही सांगा की 5 वर्षानंतर मला निवडणूक लढायची आहे, आताच आम्ही तिकीट जाहीर करू. मी अधिकचा वेळ आपला घेत नाही, परंतु आपल्याला मोठं काम पक्षाचं करायचं आहे. मला माहीत आहे की या ठिकाणी पक्ष संघटना बळकट करणं कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. आणि जिथं आव्हान जास्त मोठं आहे तिथंच काम करण्यामध्ये मजा आहे. नाही तर गर्दीत राहून काय फायदा. आपलं स्वतःचं अस्तित्व आपल्या वार्डात, आपल्या प्रभागात निर्माण करा. आपले सदस्य नोंदणी जास्त करा, आपले BLA जास्त नियुक्त करा, चांगलं काम करा. मला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आपल्यासोबत ताकदीने उभं आहे. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय नेता कोण असेल व्यक्ती म्हणून, ते एकनाथ शिंदे साहेबांचा रेकॉर्ड कोणी तोडू शकत नाही, लक्षात ठेवा. आज महाराष्ट्रामध्ये जे मोठं मताधिक्य मिळालं, आज आपण विधान परिषदचे देखील 17च्या 17 जागा निवडले. काँग्रेसची पूर्ण वाट लागली आहे. महाराष्ट्रामध्ये आपण 2रा नंबरचा पक्ष झालो आहे, परंतु पहिला नंबर आणि 2ऱ्या नंबरमध्ये जास्त फरक राहता कामा नये. त्याच्यासाठी तुम्ही सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते. आता शिंदेसाहेब स्वतः लक्ष घालत आहे. आता आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे की निधीचं वाटप कसं करायचं त्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आहे. कमिटीमध्ये सर्व सदस्य निवड होतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की ज्या लोकांनी आज प्रवेश केला त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने काम करावं. प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येने नवीन लोक आले पाहिजे. आणि फक्त कार्यक्रम झाला म्हणजे नाही तर वर्षभरात नागपूर शहराच्या विविध वार्डामध्ये शिवसेनेचा प्रेझेन्स कसा आहे हे शाखेच्या बोर्डानुसार आपल्याला या ठिकाणी दिसलं पाहिजे. आम्ही आता पुढचे वर्ष, 1.5 वर्ष, 6 महिने, 2 महिन्यामध्ये आम्ही वेगवेगळे माइलस्टोन ठरवलेले आहे. या पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्यामध्ये पक्ष कशा पद्धतीने उभा करायचं हे एकटे नेते काय करू शकत नाही. कार्यकर्ते कसे मेहनत करतील आणि जो कार्यकर्ता, जो पदाधिकारी जशी मेहनत करेल तशा पद्धतीचं त्याचं प्रमोशन आम्ही देऊ. समाजामध्ये तुम्ही राहता, तुम्हाला मानाचं स्थान मिळेल. अरे इतर कुठल्याही पक्षामध्ये काम करताना शिवसेनेमध्ये काम करतो त्याचा आनंदाने अभिमान वाटला पाहिजे. मी जेव्हा महाराष्ट्रात कुठेही जातो लोक विचारतात आमदार आहा का, नामदार आहा का. हो, मला विचारतात कोणत्या पार्टीचे आहे, तर मी म्हणतो शिवसेना. अच्छा शिवसेना, हे अच्छा शिवसेना हे केव्हा म्हणतात, फक्त बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेमध्ये ताकद आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की मैदान मोकळं आहे, चांगलं काम करा. वार्डामध्ये आपापले लोक तयार करा. एक आवाज मारली तर 10,000 लोक शिवसैनिक जमा झालं पाहिजे अशी संघटना आपण निर्माण करा. आणि ते अशक्य नाही आहे आणि तुम्हाला ते शक्य करून दाखवणार आहे. कारण की मला माहीत आहे की शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की तो नेतृत्व आमचे जे सर्व संपर्क प्रमुख आहेत त्यांच्यापासून रेग्युलर मॉनिटरिंग होत आहे. मंत्र्यांचं रेग्युलर मॉनिटरिंग होत आहे. कोण कशा पद्धतीने पक्षासाठी वेळ देतो, कोण पदाधिकारी कशा पद्धतीने काम करत आहे. जो चांगला काम करतो त्याला चांगली संधी द्या, ही त्यांची भूमिका आहे. मला विश्वास आहे की भविष्यात शिवसेनेला फार चांगले दिवस येणार आहे. रोज नंदनवन बंगल्यामध्ये तुम्ही जाऊन बघा, पुऱ्या महाराष्ट्रातून हजारो लोक, शेकडो लोक रोज प्रवेश घेत आहे. रोज इन्कमिंग सुरू आहे, आउटगोईंग संपलेलं आहे. आता 6 खासदार आले. आपल्याला माहीत आहे आपले खासदार सर्वात मोठे झाले. चिंता करू नका. आज आपण सर्वात मोठं पक्ष, सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्रात झालो आहोत. आणि उद्या महाराष्ट्राची लोकसभेमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी शिवसेना राहिली, मी खात्रीने या ठिकाणी सांगतो.
चिंता करू नका, आपल्या आमदारांची संख्या देखील वाढणार आहे. आता आपला स्ट्राईक रेट एकदम चांगला आहे. किती जागा लढवण्यापेक्षा किती निवडून आणल्या, आपण 80 जागा लढवल्या आणि 6 निवडून आल्या. आणि चिंता करायची गरज नाही. आत्मनिर्भर शिवसेना आपल्याला उभी करायची. आत्मनिर्भर महाराष्ट्राच्या कुठल्याही विधानसभेमध्ये शिवसेनेच्या समर्थनाशिवाय उमेदवार निवडून येऊ शकत नाही. ताकद आपल्याला निर्माण करायची आहे. आणि दुसरं महत्त्वाचं सांगतो की उद्या युती झाली नाही झाली तरी शिवसेनेचा आमदार प्रत्येक विधानसभेमध्ये सन्मानजनक मतदान त्याला मिळालं पाहिजे. 2014ला युती तुटली, शहरामध्ये आपण उमेदवार उभे केले, वेळेवर तू उभा राहा, तू उभा राहा, तू उभा राहा, वेळेवर गळफलत होते. आजपासून तयारी करा, चिंता करू नका. तुम्ही आपला जनाधार निर्माण केला तर उद्या समाजामध्ये तुम्हाला मानाचं स्थान होईल. आणि तुम्ही स्वतः जर काही करू शकले नाही तर मग तुमच्या स्वतःच्या जीवनाला काही अर्थ नाही, या पदाला काही अर्थ नाही, या संघटनेमध्ये काम करण्याला काही अर्थ नाही. माझी आपल्या सर्वाला विनंती आहे की निरुपम साहेब दर 15 दिवसात आठवड्यात इथे येऊन प्रत्येकाला आता चाबी भरत आहे. आणि जो आता काम करणार नाही त्याला पदामध्ये राहण्याची गरज नाही. नवीन लोकांना पक्षात प्रवेश करू, नवीन लोकांना या ठिकाणी काम करू. जुन्या लोकांनी चांगलं काम करावं, त्यांचा सन्मान हा ठेवलाच जाईल. कारण की जे वर्षानुवर्षापासून शिवसेनेत काम करून राहिले त्यांचा स्थान आहेच. परंतु आपल्याला आपला परिवार मोठा करायचा आहे, आपला पक्ष मोठा करायचा आहे, त्याचा विस्तार करायचा आहे. आणि मला विश्वास आहे की जी लिडरशिप आपल्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वरूपात आहे त्यातून भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक बलाढ्य पक्ष म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना एकच शिवसेना आहे, दुसरी कुठली शिवसेना राहणार नाही. आणि ती एक शिवसेना म्हणजे शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेला शिवसैनिक आणि शिवसेना महाराष्ट्रात घडवल्याशिवाय आपण कोणी स्वस्थ बसू नका, हीच विनंती आपल्याला करतो. आणि आपले सर्वांचे आभार म्हणून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.